महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरीत सतर्क नागरिकांमुळे इन्स्टा रोमिओ पोलिसांच्या ताब्यात। 12 वर्षाच्या मुलीचा 6 महिन्यापासून करत होता छळ। द्रोणागिरी सेक्टर 51 मधील एका धक्कादायक घटनेत 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून छळ करणाऱ्या हुसन अन्सारी नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। द्रोणागिरीतील जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करणे शक्य झाले। द्रोणागिरी सेक्टर 51 देवकृपा बिल्डिंगजवळील किराणा दुकानात रात्री 10च्या सुमारास घडलेली घटना संशयित व्यक्ती हुसेन अन्सारी यांनी एका 12 वर्षीय मुलीला तिच्या इंस्टाग्राम आयडीबद्दल विचारणा केली आणि ती ही रस्त्यावरील वर्दळ जेव्हा कमी झाली ही संधी साधून या पीडित मुलीजवळ त्याने विचारणा केली। ही बाब जागरूक नागरिक धनंजय शिंदे यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तातडीने मुलीकडे चौकशी केली असता ती प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती आणि ती व्यक्ती तिला इन्स्टा आयडी विचारत असल्याचे तिने सांगितले। नागरिकांनी या संशयित व्यक्तीला पकडले असता त्याच्या मोबाईलमध्ये महिलांच्या नावाने 2 बनावट इंस्टाग्राम आयडी सापडले आणि गेल्या 6 महिन्यापासून तो या मुलीला मेसेज करून त्रास देत असल्याचे समोर आले आहे। संशयित व्यक्तीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। असे प्रकार टाळण्यासाठी आपल्या पाल्याच्या सोशल मीडिया वापराकडे लक्ष द्या आणि आपल्या पाल्याच्या इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांची खाती प्रायव्हेट असल्याची खात्री करा। अनोळखी व्यक्तींच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका। मुलांची मैत्रीपूर्ण संवाद ठेवा जेणेकरून त्यांना कोणी त्रास देत असल्यास ते भीती न बाळगता तुम्हाला सांगू शकतील। महिलांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या अनेक बनावटी आयडीचा वापर गुन्हेगार करतात। अशा प्रोफाईल्स करून येणाऱ्या रिक्वेस्ट स्वीकारताना सावध रहा। द्रोणागिरी सेक्टर 51 या घटनेत धनंजय शिंदे यांनी दाखवलेली सतर्कता प्रत्येक नागरिकांनी राखण्याचे गरजेचे आहे। संशयास्पद प्रकार आढळले तर स्वतः कायदा हातात न घेता त्वरित पोलिसांना कळवा। द्रोणागिरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून छेडछाडीच्या आणि अल्पवयीन मुलींना सोशल मीडियावरून त्रास देण्याच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे। सेक्टर 51 मध्ये ही नुकतीच घडलेली घटना एक धोक्याची घंटा आहे। हे वाढते प्रकार रोखण्यासाठी केवळ पोलीस प्रशासनच नाही तर प्रत्येक नागरिकांनी संघटित आणि सतर्क राहणे आज काळाची गरज आहे। नागरिकांनी एकत्र येऊन सुरक्षा गट तयार करावेत आणि आजूबाजूला कुणी संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास किंवा कुणाचे वर्तन आक्षेपार्ह वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता एकमेकांना सावध करा। एखादी घटना घडल्यास केवळ तक्रार करून थांबू नका तर त्या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करा आणि गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणे आज गरजेचे आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भुईर, द्रोणागिरी। हुसैन मंसूर आयडी के त्याचा आयडी नाम बोल आई कार्ड है क्या? हुसैन अंसारी किया क्या है भाई? जरा देर से बोल ठीक से बोल, इज्जत में बोल। मैं ज्यादा कुछ किया ना। किराना घर में गया था तो मेरे पास वो आईडी था तो मैं खाली उनको पूछा कि ये तुम्हारा, वो लेडीज को पूछा। क्यों लेडीज? बच्ची उनको पूछा कि तुम्हारा आईडी है क्या? कितना साल का बच्ची रहेगा तुम्हारे हिसाब से? 12-13 साल की। 12-13 साल की कितने लड़की साल को के? पूछा तुमने? और तुम कितने साल? 29। ठीक है।